2024ला झालेल्या या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच ईव्हीएम संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खानापूरच नाही तर मी जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलले असं कोणतरी म्हणेल, पण माझ्याबरोबर दोन 2024च्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे। आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभव दादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम हटाव, खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेले आहेत। म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय। खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑफिस आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू। आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही, आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू।